नमस्कार. आज एक सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन मी आलोय. सर्वांचा आवडता प्राणी कुत्रा. पण या कुत्र्याला रस्त्यावर पडला तरी पण कोण बघत नाही. असा हा कुत्र्याचा स्वभाव म्हणजे मालकाला एकदम जातीवंत म्हणजे साथ देणारा. आता हे बघा पिल्लं एक रस्त्यावर पडलेलं होतं हे. रस्त्यावर साधारणतः ह्याच्या डोक्यामध्ये कीड पडलेली होती आणि जी जगण्याची काही शक्यता नव्हतीच. जवळ-जवळ 100% जगण्याची शक्यता नव्हती. का तर त्याला चालता येत नव्हतं, नीट खाता पण येत नव्हतं आणि त्याला डोळ्याला दिसत पण नव्हतं. एवढं किड्यानं डोक्याला ते त्रास झालेला. आम्ही ज्यावेळी पाहिलं त्याला उचलून घरी आणला. काय असेल ते बघूयास हे करूया म्हणून, उसावर करूया म्हणून. काय जगलं तर जगलं. पण उसावर आणि ते हा कुत्रा जिथे उभारायला लागला, कुत्र्याचं पिल्लू. खाऊ पण लागलं, पिऊ पण लागलं. पण असे जर का नाही आता त्याच्या डोक्यावरची जखमसुद्धा हळू-हळू वाढत चाललेली आहे. तुम्हाला दिसते बघा जखम जिथं होते, तिथं असे भयानक असं झालेलं होतं आणि हळू तो पिल्लू आता बरं होत चाललेलं आहे. खेळू पण लागलेला आहे. असे सर्वांनी जर या कुत्र्याविषयी म्हणजे आपल्या पाळीव प्राणी आपण म्हणतो म्हणजे पाळलेलाच कुत्रा आपला चांगला असं न करता रस्त्यावरचे कुत्रे पण असतातच त्यांना फक्त प्रेम पाहिजे असतं आणि मी तेच केलं. त्यांना ती त्याची त्या कुत्र्याची उसाबर केली. थोडं बहुत पैशाचा खर्च आला, परंतु ते पिल्लं आता बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. तुम्हाला दिसतंयच आता किती जे उभारता येत नव्हते त्या कुत्र्याला, सध्या ते फिरू लागले, चालू लागले आणि इकडे आपल्या शेतामध्ये आणून बांधलेलं आहे त्याला आणि त्यामुळे आजूबाजूचं आता भुंकण्यास चालू केलेलं आहे ते. कोणाला येऊ देणार बारीक-सारीक असं गोष्टी दिसल्या की नाही भुकायला चालू केलेलं आहे. मग साधारणतः ह्याला फक्त आणून एक 2 आठवडा झालेला आहे. 2 आठवड्यामध्ये हा फरक झालेला आहे आणि तिथंच जर राहिलं असतं तर 2 आठवड्यात ते पाक मरून गेलं असतं. तर तुम्ही जखम बघा त्याची भयानक अशी कानापर्यंत असं पोखरलेलं होतं. त्याला दिसत पण नव्हतं. त्यातून हा बरा झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? मी केलंय, चांगलं केलं. काय उगाचच असं करायला नको पाहिजे होतं. तुम्ही कमेंट करून सांगा आणि कुत्र्याच्या डोळ्यातील भाव बघा, की तुम्ही माझं तुम्हीच म्हणजे माझं जे मन आहे तुम्हीच जाणला असं म्हणण्यासारखं ते भाव आहे डोळ्यातले आणि हेच प्रेमाचे भाव आपण तुम्ही सर्वांनी जपूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इतरांना पण शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.